गेले 2 दिवस भारतावर भ्याड ड्रोन हल्ले करत कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले। भारतीय लष्कराकडून पाकिस्तानात अनेक ठिकाणी हल्ला करत लष्करी तळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला। पाकिस्तानातील रावळपिंडी शहर मध्यरात्री स्फोटाने हादरलं अशी माहिती समोर येते। एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकने केलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय लष्कराकडून जशास तसं उत्तर देण्यात आलंय। पाकिस्तानने भारताच्या नागरी वस्त्यांना लक्ष्य करत ड्रोन हल्ला केलेला आणि भारतीय लष्कराने याचाच बदला घेत पाकिस्तानला मोठा धक्का दिला। पाकिस्तानमधील 3 महत्त्वाच्या एअरबेसला टार्गेट करत भारताकडून प्रतिहल्ला करण्यात आला। नूर खान, रफीक, मुरीद एअरबेस आणि सुकूर या ठिकाणी हे लक्ष्य करण्याचा भारताने ठरवलेलं होतं आणि त्यानुसार भारताने पाकिस्तानवर प्रतिहल्ला चढवला। कि कितना ये काफी ज्यादा हुआ है, ये भी सेकंड ब्लास्ट हुआ है। तर पाकिस्तानातलं हवाई क्षेत्र आता दुपारी 12 वाजेपर्यंत बंद असेल। पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाने ही घोषणा केली आहे। एअरबेसवरील हल्ल्यानंतर किंवा भारताने जो प्रतिहल्ला एअरबेसवर केलेला होता त्याच्यानंतर पाककडनं ही खबरदारी घेण्यात येईल। तर शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला। शुक्रवारी रात्री पाकिस्तानने गुजरात, जम्मू आणि काश्मीर तसंच राजस्थान आणि पंजाब या 4 राज्यांमधल्या 26 शहरांवर ड्रोन हल्ले केले। श्रीनगर विमानतळावरही हल्ला झाला। उत्तरेत जम्मूमधल्या बारामुल्ला ते पश्चिमेत गुजरातमध्ये भुज दरम्यान पाकिस्तानने 26 शहरांना लक्ष्य केलंय। नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले करत पाकिस्तानने भारतीय लष्कराला डिवचण्याचंच काम केलं। मात्र काही वेळातच भारतीय लष्कराने पाकला जशास तसं उत्तर दिलं। पाकिस्तानातील महत्त्वाच्या शहरांमध्ये स्फोट झाल्याची माहिती ही समोर येते। जैसलमेर, पंजाब, जम्मू आणि जम्मू काश्मीर या विविध ठिकाणी काल आपण बघितलं होतं रात्री 8:30 पावणे 9 वाजल्यापासून ड्रोन हल्ल्यांचे प्रयत्न झालेले होते आणि त्याची काही दृश्यही आता समोर येत आहेत। तर पंजाबमध्येही पाककडून 7 ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झालेला होता आणि प्रत्येक ठिकाणी भारताने हे प्रयत्न जे आहेत ते परतवून लावले आणि चोख असं प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलेलं आहे। तर पंजाबमध्ये एकूण पाककडून 7 ठिकाणी हा भ्याड असा ड्रोन हल्ला झाला। फिरोजपूरमध्ये एका घरावर ड्रोन पडून 3 जण जखमी झाले। भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमकडनं पाकला अतिशय चोख असं प्रत्युत्तर देण्यात आलं। तर भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने आता अतिशय सडेतोड असं प्रत्युत्तर दिलं। पाककडून 7 ठिकाणी हा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झालेला पाहायला मिळाला। पंजाबमधून फिरोजपूरमध्ये एका घरावर ड्रोन पडून 3 जण जखमी झालेले होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं। तर एकूण 7 ठिकाणी पंजाबमध्ये हे ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न पाहायला मिळाले। सलग दुसरा दिवस होता। कालही परवाप्रमाणे 8:30 पावणे 9 वाजल्यापासून रात्री पाकिस्तानने जे ते हल्ल्याचे प्रयत्न सुरू केलेले होते। पंजाबमध्ये पाककडून 7 ठिकाणी हा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला। फिरोजपूरमध्ये एका घरावर ड्रोन पडला ज्याच्यामध्ये 3 जणांना जखमी व्हावं लागले। 3 जण जखमी झालेले आहेत, त्यांना लगेचच तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं अशी माहिती समोर आलेली होती। फिरोजपूरमध्ये एका घरावर हा ड्रोन पडला आणि हे 3 जण जखमी झाले। तर भारतावर कुठे कुठे हल्ल्याचा प्रयत्न झालाय ते बघतोय आपण। बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपुरा, नागरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, फजिल्का, लाडगड जट्टन, जैसलमेर, बारमेर, भुज, कुवरबेट, लाखीनाला ही सगळी ठिकाणं, हे सगळे नावं आता समोर येत आहेत जिकडे हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानकडनं भारतावर करण्यात आलाय। बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपुरा, नागरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, फजिल्का, लाडगड जट्टन, जैसलमेर, बारमेर, भुज, कुवरबेट आणि लाखीनाला या सगळ्या ठिकाणी पाकिस्तानने हल्ल्याचे प्रयत्न केले। तर अखनूरमधून पुन्हा एकदा बातमी येते, स्फोटांचे आवाज तिकडे बघायला मिळत आहेत। उधमपूरमध्ये देखील स्फोटाचे आवाज होत आहेत। त्यामुळे तसंच राजौरीमध्ये देखील पुन्हा एकदा ब्लॅकआउट झालेले आहे, सायरन वाजलेले आहेत। त्यामुळे या 3 ठिकाणून या 3 बातम्या, अखनूर, उधमपूर आणि राजौरी। अखनूरमध्ये स्फोटाचे आवाज, उधमपूरमध्येही स्फोटाचे आवाज येत आहेत। तर तिकडे राजौरीमध्ये पुन्हा एकदा ब्लॅकआउट झालेला आहे आणि सायरन वाजलेले आहेत। ही 2 दृश्य जम्मूमधल्या अखनूर आणि उधमपूरमधून
अखनूरमध्ये पुन्हा एकदा स्फोटाचे आवाज पाहायला मिळतात, तर उधमपूरमध्येही स्फोटाचे आवाज झाल्याची आहे माहिती. ही दृश्यही समोर आलेली आहेत. तिकडे राजौरीमध्ये ब्लॅकआउट झालाय, सायरन वाजलेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आता पावलं टाकण्यात येत आहेत. तर पाकिस्तान नागरी वस्त्यांना सातत्याने लक्ष्य करत असल्याचं पुन्हा एकदा समोर येत आहे, कारण जम्मू नजीकच्या नागरी वस्त्यांवर पाकिस्तानने हल्ले केलेले आहेत. जम्मू जवळच्या बक्षीनगरमध्ये एक घर कोसळलंय. पाकिस्तानी हल्ल्यात या घरांचं नुकसान झाल्याचं बघायला मिळतं. त्यामुळे पाकिस्तान आता नागरी वस्त्यांना पुन्हा एकदा लक्ष्य करत असल्याचं समोर येते. जम्मू जवळील बक्षीनगर मधली ही घटना समोर येते आणि पाकिस्तानी हल्ल्यात या घरांचं नुकसान झालंय, ही देखील माहिती समोर येते. तर आणखी एक मोठी ब्रेकिंग न्यूज आताची. भारताकडून पाकमधल्या 26 ठिकाणांवर प्रतिहल्ले करण्यात आलेले आहेत. ताबा रेषेवर दोन्ही देशातला संघर्ष वाढलेला बघायला मिळतोय. पाकमधल्या विमानतळांवर भारताचा जोरदार मारा जो आहे तो बघायला मिळतोय. एकूण 26 ठिकाणांवर भारताकडून जे आहेत ते हल्ले करण्याचा प्रतिहल्ला किंवा भारताने केलेला, कारण आपण बघितलेलं होतं पाकिस्तान सातत्याने ड्रोनद्वारे अटॅक करण्याचा प्रयत्न करत होता आणि सगळे हल्ले परतवून लावतानाच आता भारताने काउंटर अटॅक केलाय. ताबा रेषेवर दोन्ही देशातला संघर्ष जो आहे तो वाढताना बघायला मिळतोय. आताची सगळ्यात मोठी अपडेट आहे, बातमी आहे. पाकमधल्या एकूण 26 ठिकाणांवर प्रतिहल्ला भारताने आता चढवलेला आहे. पाकमधल्या 26 ठिकाणांवर हा प्रतिहल्ला झाल्याचं पाहायला मिळतंय. ताबा रेषेवर दोन्ही देशांमधला संघर्ष त्यामुळे आणखी टिपेला पोहोचतानाच पाहायला मिळतोय. या घडीची सगळ्यात मोठी अपडेट आहे. ताबा रेषेवरील दोन्ही देशातला हा संघर्ष जो आहे तो वाढतानाच बघायला मिळतोय आणि त्यामुळे एकूण 26 ठिकाणांवर प्रतिहल्ला करण्यात आलाय. त्यामुळे रात्रीपासून आपण बघितलेलं होतं, आधी 4 एअरबेसवर भारताने टार्गेट करून पाकिस्तानातल्या प्रतिहल्ला केलेला होता आणि आता 26 ठिकाणं पाकिस्तानमधली समोर येत आहेत भारताकडनं. त्यामुळे आता प्रतिहल्ला जो आहे तो आणखी तीव्र करण्यात आलेला आहे. संघर्ष वाढतोय दोन्ही देशांमधला, मात्र भारताने प्रतिहल्ला आणखी तीव्र केल्याचंच पाहायला मिळतं. या घडीची सगळ्यात मोठी अपडेट आहे. ताबा रेषेवर दोन्ही देशांमधला संघर्ष वाढलेला आहे. पाकिस्तानातल्या 26 ठिकाणांवर काउंटर अटॅकिंग मूव्ह भारताने आता केलेली आहे. भारताकडून हा प्रतिहल्ला जो आहे तो पाहायला मिळतोय. दोन्ही देशांमधला हा संघर्ष आणखी प्रत्येक मिनिटागणिक वाढतानाच बघायला मिळतोय, कारण कालही पाकिस्तानने अनेक ठिकाणी ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न केलेले होते. भारताने ते परतवून लावले आणि आता भारताने 26 ठिकाणांवर मग हल्ला चढवल्याचं समोर येते. संघर्ष वाढतोय, मात्र भारताने चोख प्रत्युत्तर पुन्हा एकदा दिलेलं आहे. 26 ठिकाणांवर हे प्रतिहल्ले बघायला मिळतात. कितना ये या घडीची सगळ्यात मोठी अपडेट आहे ही. भारताने एकूण 26 ठिकाणी आता प्रतिहल्ले चढवलेले आहेत. त्यामुळे रात्रीपासूनच भारताने काउंटर अटॅक करायला सुरुवात केलेली होती, कारण त्याच्या आधी 8:30 पावणे 9 पासून पुन्हा एकदा पाकिस्तानने अनेक ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केलेला होता. आणि पुढची अपडेट येते त्यानुसार IMF कडनं पाकिस्तानला 8,500 कोटींचं किंवा कर्ज जे आहे ते मंजूर झालेलं आहे. या संदर्भात भारताने विरोध केलेला होता. दहशतवादी कारवायांना पाठिंबा देण्यासाठी या निधीचा वापर होऊ शकतो ही शक्यता भारताने वर्तवलेली होती आणि कर्ज देण्यास भारताने विरोध केलेला, आक्षेप घेतलेला. मात्र IMF कडनं आता पाकिस्तानला हे कर्ज भारताच्या विरोधानंतरही मंजूर होताना बघायला मिळतं. 8,500 कोटींचं हे कर्ज आहे जे मंजूर करण्यात आल्याचं समोर येतंय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.